श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज आहे अक्कलकोट दर्शन. तर त्यासाठी लागणार रूट याची माहिती आज मी देणार आहे. तर आज सकाळी लवकरच उठून मी माझं सगळं काम आवरून आहोंना छान असा नाश्ता वगैरे देऊन आणि मस्तपैकी माझं आवरून आम्ही लवकरच निघणार होतो, पण झाला उशीरच. थोडक्यात म्हणायला आम्हाला निघायला 8 वाजले आणि मग छान असं चंद्रभागेचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपूरजवळ होतो, म्हणून पंढरपूर बसस्टँडपाशी येऊन सोलापूरची बस पकडून आमचा प्रवास सुरू झाला. आणि सुरुवातीला सोलापूरमध्ये येऊन थांबलो, तर तिथे छान असं गजरे पाहिले. तर मग छान असे गजरे घेतले आणि आहोंकडून ते मी माळून देखील घेतले. पण सोलापूरहून अक्कलकोटला जाणार बसमध्ये इतकी गर्दी होती की माझी पर्स देखील त्यात तुटली आणि माझ्या गजऱ्यांसोबत मी देखील सुकून गेले. आणि आमच्या आहोंनी आज माझी चांगलीच पदयात्रा करून घेतली. आम्ही कोट बसस्टँडपासून थोड्याच अंतरावर हे खंडोबाचं मंदिर होतं, मग तिथं चांगलं जाऊन छान असं दर्शन घेतलं. आणि ह्या मंदिरामध्ये खूप गर्दी देखील नव्हती, म्हणून पटकन दर्शन झालं आणि इथून आमचा प्रवास पुढे सुरू झाला. रिक्षामध्ये बसून छान असं वटवृक्ष मंदिराकडे आलो आणि वटवृक्ष मंदिराकडे आल्यावरती छान असे फुलं वगैरे, हार, परत नारळ वगैरे घेतला आणि लाईनमध्ये दर्शनासाठी लावलो. आणि गुरुवारी आल्यामुळं इतकी भरपूर गर्दी होती ना की विचारूच नका. आणि हे बघा, श्री समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि इथे येऊन पोहोचलो तर इतकी गर्दी होती ना, आणि आम्ही इथे आरतीच्या वेळेस पोहोचलो आणि इथे भरपूर पब्लिक जमा झाली होती. आणि हे बघा, स्वामींचे आधार देणारे शब्द, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. आणि इथे आतमध्ये पोहोचलो तर इथे सगळीकडे इतकी सगळी गर्दी होती, खरंच मन भरून आलं होतं की स्वामींच्या आज दर्शनासाठी आलो ना आणि आम्हाला आरतीचा चान्स भेटला. आणि मग काय, आरतीचा जो सूर होता की ते पाहून तर इतकं मन प्रसन्न झालं आणि खरंच मन खूप शांत झालं. तुम्ही देखील ऐका. बघा, ऐकून मस्त वाटलं की नाही. आणि मग आम्हाला देखील दर्शनासाठी आतमध्ये सोडण्यात आलं आणि भरपूर गर्दी होती, त्यामुळे काही रेकॉर्ड नीट करता आलं नाही, पण होईन तसं मी केलं. आणि इथे बघा, मग स्वामींचं मंदिर हे असं काहीसं दिसतं. आणि मग इतकी गर्दी होती म्हणून कसं तरी माझा हारच त्यांच्यापर्यंत पोहोचला. आणि त्यानंतर बाहेर आलो, मग या वडाच्या झाडाचं दर्शन घेतलं, थोडेफार काही फोटोज व्हिडिओज काढले आणि बाहेर पडलो. आणि बाहेर बघितलं तर शॉपमध्ये इतकी छान छान मूर्त्या होत्या, पण काही घेणं काही झालं नाही, कारण की आहोंनी काही घेऊन दिलं नाही. मग काय फक्त बघितलं आणि बाहेर पडलो कारण की आम्हाला जायचं होतं अन्नक्षेत्राकडे, तिथे छान असा प्रसाद घ्यायला. पण गेल्यावर बघतो तो खूप भरपूर गर्दी होती, म्हणून तिथून प्लॅन कॅन्सल केला. इथे थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज घेतले आणि मग बाहेरच जेवायला गेलो. आणि जेवण झाल्यानंतर इथं बघा, परत आहोंनी पदयात्रा सुरू केली. त्यातून बाहेर पडलं की सर्जेराव सभागृहातून वळलं की छोट्या छोट्या बोळ्या लागतात, तिथं आहे हे गुरु मंदिर, बाळप्पा मठ. आणि मठ खरंच खूप छान आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करावं असं ते मठ आहे. आणि इथे थोडेफार अशा फरशा आहे, त्याच्यावर लाईन्स केलेल्या आहेत. असं मानलं जातं की इथे स्वामींचे पावलं आहेत, त्यामुळे तिथे पाय दिले गेले जाऊ नये, याची काळजी घ्यायची. आणि इथे बघा, छान असं गोशाला देखील आहे, तिथे आम्ही थोड्या बसलो आणि परत आमची पदयात्रा सुरूच. आणि इथे आलो मग सोळप्पा महाराजांच्या मठामध्ये, म्हणजेच स्वामींच्या समाधी मंदिरामध्ये. आणि तिथे देखील खूप छान शॉप्स वगैरे होत्या. मग आम्ही मंदिरात गेलो, छान असं दर्शन वगैरे घेतलं. आणि इथे देखील खूप छान असं मंदिर आहे महाराजांचं. आणि इथे गेल्यावर देखील खूप शांतता होती, खूप लोक तिथे वाचत होते, ध्यान करत होते, निवांत बसले होते काही. आणि आम्ही बसलो की तेवढ्यात आमच्यासमोर हे येऊन बसले. मग काय, यांना छान असा प्रसाद वगैरे दिला आणि आम्ही परत निघालो, कारण की घरी यायला उशीर होईल म्हणून छान असं कोरडून घेतलं आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. मग सोलापूरमध्ये पंढरपूर गाडी पकडली आणि आम्हाला हे बघा, रस्त्यात भेटली काळी मैना. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की सांगा. आणि मग मला आता आलोच ते तर पंढरपूरचं देखील दर्शन करून घ्यावं. आणि आमच्या घरापासून पंढरपूर जवळ आहे, म्हणून छान असं चंद्रभागेत हातपाय धुवून घेतले. आणि प्रवासाचा जेवढा काही थकवा आला होता ना, आता इथे येऊन सगळा निघून गेला. आणि मग काय, निघालो नामदेव पायरीकडे. आणि नामदेव पायरीकडे इतके छान असं दर्शन वगैरे घेतलं, लांबूनच घेतलं, जवळ नाही गेलो. आणि हे असं होतं आजचा आमचा प्रवास. बाय.